तर हे काही स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन अशा ब्लॉगमध्ये. बहिणी आज जायचं आहे आम्हाला फिरायला. मी माझ्या सांगा अजून 4-5 जण आहे. आज चालू बाळ मामाला अजून 4-5 गाव आहे. मला माहीत नाही बघू पुढं जायचं. तर भाई आम्ही दोघंच आहेत घेऊन येऊ राहिले. ही गाडी मागा राहिली कारण गाडीवर नाही जायचं आम्हाला टेम्पोत जायचं. ही समोरची गाडी आहे की डायरेक्ट आदमापूरमध्ये आधी गाडी. काही आम्ही आलोय आता शावगावमध्ये. एक कार्यकर्ता आहे त्याला चप्पला घेऊन राहिलो. चप्पल घेतली का लगेच जायचं. गाडीवाला पण घेऊन राहिला. तुम्हाला गाडी दाखवली कोणती टेम्पो आहे भाई अशोक लेलंड. तर गाईज तीच गावमध्ये आलोय शावगावमधून. आणि मागचा जो अशोक लेलंड आहे का तेव्हा आहे त्याच्यात चाललोय भाई. तर भाई आम्ही निघालोय आता तीच गाववरून आता शावगावमध्ये. शावगावमध्ये नगरमध्ये थांबलो जेवायला डायरेक्ट. तर गाईज आम्ही नगरमध्ये आलो तर आता धार मारायला थांबलो होतो. आणि दत्ता भाऊ आमच्या संग. दत्ता भाऊ मी आज दोघं जण आहे आमची तिकडे. अख्खी गाडी फुली वर बसलो जाईल काय सांगा तुम्हाला. आमची जीवनाची व्यथा पण जायचा किडा होता त्याच्यामुळे चाललोय आता बाळूमामाचं दर्शन घ्यायला डायरेक्ट कॉल लागून. अजून 2-3 देव आहेत सांगत तुम्हाला कोणते कोणते आहेत. तर भाई सकाळच्या वाजले 6 आणि तुमचा आवाज पहिली बार लिंबाच्या काड्यानं बरस करून राहिला. आणि आता कोल्हापूर इथून राहिले 20 किलोमीटर. गाडी थांबली थोडा वेळ. आता इथून जायचं कोल्हापूर. पहिलं बाळूमामा दर्शन करायचं मग बाकीचं पाहिजे. तर आता चहा पाणी घेते फ्रेश होते मग सगळं व्हायचा विषय. तर गाईज इथून कोल्हापूर 20 किलोमीटर ना आदमापूर 62 किलोमीटर. अजून 1.5-2 घंटे लागते ना आम्हाला बाळूमामाचं दर्शन करायला. म्हणजे तिथं जायला दर्शनाला किती टाइम लागतो किती काय सांगता येत नाही. तर गाईज आता पोहोचलो आदमापूरमध्ये. 12 घंटे गाडीत बसून एकदम ताटरलोय ना आताशी पोहोचलोय. आता दर्शन फ्रेश होतो आणि मग दर्शनाला जातो बाळूमामाच्या. चला प्रेशर पाहिजे त्या पाण्याला. प्रेशर कमी झाला माझा. ओले कमी केलं तुम्ही. गारे शरद. तर गाईज इथं आंघोळ पांघोळ करून फ्रेश झालो. आता दर्शनाला जायचं बाळूमामाच्या. इथं दर्शन घ्यायचं आणि मग जायचं कोल्हापूरच्या देवीला. मग तिथून पुढं सांगत तुम्हाला कुठं कुठं जायचं. तुम्हाला एकदा मंदिर बिंदिर दाखवायचं बाळूमामाचं कसं आहे कसं नाही सांग. तर फायनली भाई ज्या गोष्टीसाठी आलतो ती गोष्टी म्हणजे तिथं आलोच. आलंय दर्शनासाठी बाळूमामाच्या भाई. इथं गर्दी लय आहे. आता बारीत थांबतो दर्शन बिर्शन घेतो आणि भेटत तुम्हाला. आमचं झालंय दर्शन. छोटा मेंबर माझ्यासोबत दर्शन बिर्शन घेतलंय भाई. आणि मंदिर लय भारी. नाही तर काहीच दर्शन बिर्शन झालेत आणि आम्ही आला आता नाश्ता करायला. कारण भूक लय लागली. आता किती 10 वाजत आलेत. 8-8:30 वाजता दर्शन गेलं. 1-1.5 तास गेलाय. नाश्ता करतो आता कारण भूक लय लागली. नाश्ता बिष्टा करून झालं रेडी. आणि आता पुढचा डावर आहे ती बाळूमामाची सासरवाडी आहे. तिथं जायचं म्हणतात. नाही तर कोल्हापूरची देवी तिथं जायचं म्हणतात. आता कुठं जायचं ते मला फिक्स माहीत नाही. तर बघूच जाऊत कुठं नको दाखवतो मग. गाईज आम्ही आलो आता मेतके या गावात. इथं बाळूमामाची सासरवाडी होती आणि इथं एक खांब आहे. विषय असा आहे की ज्याला भूतबाधा कशी बाहेरचं काही असेल त्या खांबाला जर हात लावला ती भूतबाधा सारी दूर होती. तुम्हाला दाखवत म्हणजे खांबचा. तर गाईज तिथं जास्त व्हिडिओ काढले नाही मी. खांबा बिंबा तुम्हाला दाखवलं नाही. तिथं बाळूमामाची गादी होती मंदिरात ती पण दाखवली. तिथं व्हिडिओ काढतात नाही कारण मी जर तिथं व्हिडिओ काढला असतात त्यांनी माझ्या पिक्चर काढला असता. त्याच्यामुळे व्हिडिओ नाही काढले. आता इथे एक मंदिर तिथं चाललंय आता ते पण दाखवलं. तर काय जे मंदिर आहे ते
सत्यवादी मंदिर. तर काही आतमध्ये आल्या बा काय समुद्र मंथनचं जे होतं का ते बनलेलं मूर्त्या बिरत्या मंदिर. काय पहिला आता आपण हे मंदिर भारी आहे. तर काहीच आहे मंदिर खरंच लय भारी मंदिर आहे. काहीच आम्ही आलो आता कोल्हापूरमध्ये. कोल्हापूर इतकं भारी आहे भाई. मी जिंदगीत फर्स्ट टाइम आलो ना. लय भारी आहे. फक्त ट्रॉफिक जादा आहे. आम्ही कंप्लीट 1 तास बरोबर मंदिर सापडत होतो. मंदिर सापडलं पार्किंगला जागा सापडत नव्हती. आता इकडून तिकडून पार्किंगला जागा सापडली. आता चाललं नाही दर्शनाला. तुम्हाला आता मंदिरात भेटू डायरेक्ट. तर काही तिथं आलो आतमध्ये पहिलवान दिसला आले आता बघत येतं. लय मोठं दिसतं मला मागं बांधकाम सारा दगडाचं आहे. लय मोठा विषय इथं लय मोठं आहे. हे पाहिजे इकडून लय मोठं आहे. आणि आम्ही दोघंच आहे. बाकीचे कोणी आले मी त्यांना व्हिडिओमध्ये घेत नाही. फेमस होते त्याच्यामुळे कोणालाच व्हिडिओ घेत नाही. कमीत कमी 30-35 जण आहेत आम्ही. पण मी फक्त त्याला व्हिडिओ घेतो. कोणालाच घेतलं नाही कारण फेमस झाले उद्या मग काय करत आहे. इकडे दिसतंय मंदिर आहे. तर गाईज समोर आहे देवीचं मंदिर आणि आम्ही चाललो आता दर्शनाला. तर गाईज इतकं रावस मंदिर आहे. फक्त इथं गर्दीला होत त्याच्यामुळे मुख दर्शन करून आलोत. बाकीचं काहीतरी काम चालू आहे. तर भाई विषय असा झाला जे माझ्यासोबतचे म्हणजे माझे मित्र आहेत का ते आतमध्ये कपडे घेऊन राहिले. त्यांचे कपडे खराब झाले. ते आमचे दर्शन झाले. आता आम्हाला जायचे कोणता देवी काय ना ते नावच विसरलं. सांगत तुम्हाला थोडं यायची. हा ज्योतिबाला जायचं आहे आम्हाला. जायचं आता काय होतं काय नाही उशीर झाला कॅन्सल होतं काय होतं. आणि खरंच भाई कोल्हापूर एकदम मस्त आहे. मला वाटलं मस्त आहे. पर्सनली मी सांगतो मला मस्त वाटतं. कोणाला काय वाटतं काय माहिती. तर आता भेटत तुम्हाला डायरेक्ट ज्योतिबामध्ये. सुख करता दुखारता वरता घेण्याची घंटे घेतली भाई. मला नाही घेतली दुसरी घेतली. तर भाई कोल्हापुरी चप्पल व्हा किती मोठी नेमकी कोणासाठी बनली होती तेच का नाही मला. एवढा मोठा पाय कोणाचा आहे. तर भाई आम्ही चाललोय आज म्हणजे चाललोय ज्योतिबाच्या गडावर. तुम्हाला सांगितलं होतं मी कोल्हापूरमध्ये होता. ही आपली गाडी वर गडावर चाललोय. घाट चढू राहिलोय. थोडं थांबलो होतो भेटत तुम्हाला वर. तर काही चालू आहे आता गडावर. आता मंदिर सापडू राहिलोय कारण आम्हाला लवकर काय सापडा ना एवढा काहीच. कारण आम्ही पहिले वार आलोय. आता सापडतो दर्शन घेत होत. असं दांबलेऊन झालंय झोप नाही कालपासून. डोळ्याची लाल झाले. आज झोपावं लागेल गाडीत. बघू किती गर्दी तर बरीच दिसते अजून. काय होतं काय नाही दर्शन घेत नाही तर जास्त गर्दी असते. तर काहीच मला माहित नाही तुम्हाला अंधारात दिसतंय का नाही दिसतंय पण इथं लिहिलंय दख्खनचा राजा ज्योतिबा माझा. तर काही 9:30 वाजले तुम्ही क्राऊड बघा अजून किती गर्दी भरपूर आहे. तर गाईज मी अख्खं मंदिर फिरलोय. अख्खं मंदिर सारं गुलाबी झालेली आहे. म्हणजे जे मंदिरात लोक आहेत ते पण अख्खे गुलाबी झालेले आहेत. सगळ्याच्या अंगावर गुलाल. मंदिर म्हणजे एकदम खतरनाक मंदिर आहे. एकदम रावस. मी दर्शन घेतलंय. आता बाकीचे येऊ राहिले. आणि विषय असा आहे की आम्हाला जायचं आता शिखर शिंगणापूरला महादेवाचं दर्शन घ्यायला आणि तिथून मग जायचं घरी. आता ते इथून 166 काही किलोमीटर इथून जायला पण आम्हाला 2-3 घंटे लागते. आता किती वाजले आता वाजले असते 2 मिनटं किती वाजले आता 10 वाजले. जायला आम्हाला असते 12, 12:30, 1 धरायचा मिनिमम. 1 वाजून आम्हाला जेवण जायचं म्हणजे 1:30 वाजता. तिथं झोपूत आणि सकाळी दर्शन करून निघूत. तर चला आता भूक पण लागली.
कुठंतरी थांबून जेवण करतो आणि मग पुढचा प्रवास. Turn right, then turn left. मुझसे मोहब्बत का इजहार करती, मुझसे Turn left. का इजहार करती, काश कोई लड़की मुझे प्यार करती, काश. Continue for तर काय जाणं थांबलं जेवायला आता हॉटेल ढाबा जेवायला खावा जातो. तर काहीच रात्री जेवण खावण केले आणि एक पंप पाहायला होते. आम्ही झोपलो कारण काल परवाची झोप झाली नव्हती तर काल चांगली झोप झाली. आता थांबलो होतो चहा पाणी खायला. चहा बी पेलो. इथं शिखर शिंगणापूर म्हणजे काय 20-30-40 किलोमीटर असेल इथं. 40 पाहिलं अजून मॅपला लय तर 40 किलोमीटर असं. आता इथून जायचं आंघोळ्या पांघोळ्या करायच्या महादेवाचं दर्शन घ्यायचं आणि घरी निघायचं. तर काहीच आम्ही आला आता शिखर शिंगणापूरमध्ये. आता सगळ्यात पहिली कधी आंघोळ एव्हा तळ याच्यात एक उडी मारायची आता आणि बाहेर मायवली मायवली. तर आंघोळ पांघोळ केली. आंघोळ कोणी केली पाऊल होत आम्ही. पोहून घेऊन चालू तेल बिल लावले. शर्ट भरलाय आता बदलावं लागणार काय आता. अरे जुने झाले लोक देवाला बाहेर काढते. तर बाबा इथं एक मूर्ती गणपती बाप्पाची. तर गायच आमच्या तळ्यात आंघोळ गेली नाही. तळ येते इकडून तिकडून डोंगर. इथं पाहिजे काही विषय मला काही कळालं नाही भाई. मला कोल्हापूरचं धिनीवर राहिले काय कोल्हापूर नाद नाही का असं पोरग पा याच्या किडण्या काढायच्या आपल्याला. एक दिवस लपून बसलो त्या कोल्हापूरचं धिनीवर राहिलं पण मग नाद नाही त्याचा कोल्हापूर असं. म्हणजे आम्ही किती देव गेले तिथं. बाळूमामाचे किती 3 मंदिर होते तिथं. एक ते मेतकेला 2 होते आणि आता गाव होते आदमापूरला एक होतं. आणि नंतर मग तिथून आम्ही कोल्हापूरची देवी केली. त्याच्यानंतर आम्ही ज्योतिबाला गेलो. आणि भाई ते माणसाची भाषा कशी म्हणजे मराठीच बोलत पण काय मराठी बोलत होती भाई. ना फॅन झालो मी त्या लोकांना. तर काही झालंय मंदिरात आणि जी अपेक्षा होती तेच झालं. इथं पण इतकी गर्दी आहे ना लय गर्दी. ए बा भाई गर्दी इकडून बारी लागली अशी खालून आली गर्दीच गर्दी. तर कायच इतकी गर्दी लय गर्दी. मला पास पाडून आज जावं पण पर पर्सन 500 रुपये. ते हायत आहे डायरेक्ट महादेवापाशी पण नाही दर्शन. नंदीपासूनच मागं निघून एक काम केलं मुख दर्शन घेतलं 4 वारा म्हणजे महादेव नाराज नाही होणार. 4 वारे मुख दर्शन घेतलं चाललंय आता इथे. तिथं महादेवा दर्शन घेतलंय. अख्खं गाव हिंडलंय आता हे. अख्खं गाव हिंडलं आणि आता इथून चाललोय कोणत्या तरी देवाला. मला नाव बी माहित नाही. तिथे गेलो मग तुम्हाला सांगा. तर भाई आम्ही सगळे चाललोय शोरूमला मशीन आणायला. नवीन मशीन खरेदी करायचं तुम्हाला सांगितलं बोललाय आता. तर शोरूमला आलोय आता. पेपर करायचे आम्हाला. हे मॉडेल आहे मॉडेल लागेल. हे मॉडेल आहे 4x4 आहे 4x4 आहे. याची एकच सोय आहे. नाही 2 येणार पुढे घ्या. नाही सोय करायला पण पाईपलाईनच होईल फक्त. चला साहेब या करा टापाटा. कॅश पेमेंट करून टाकलं. आता साहेब या करायचं घरी घेऊन जायचं. तर भाई जे म्हणले होते घेऊ नाही शकणार त्यासाठी घेतलाय बरं का. नाद करते का नाद नको घेतला कॅश पेमेंट. तर भाई शेवटचं मंदिर आहे इथं दर्शन घ्यायचं ना आता घरी जायचं. श्री बाबीर देवस्थान ट्रस्ट रुई गावात आहे भाई. आहे बाबीर बाबा नाव आहे देवाचं. आणि तिथं दर्शन घेऊन इकडं महादेवाचे 2 मंदिर आहेत तिथं दर्शन घेतलं आणि इकडं आलतो भाई या बागाची स्टॅच्यू बागा एकदम खतरनाक.
तर काहीच हॉटेल इथे जेवायला थांबलो होतो आम्ही आत्ता. जेवण बिवण केलं आहे आणि प्लॅन असा ठरला घरी जायचं होतं. तर मध्ये राशन गावं लागतं भाई, तिथं राशनची देवी आहेत, तिथं दर्शनाला जायचं, तिथून डायरेक्ट घरी जायचं. आत्ता तुमचा बाप फुगला आहे, पोटभर चावला आहे. आता थोडासा झोप होतो, कारण गाडीत झोप बरोबर नव्हती. परवा तसंच झालं, काल तसंच झालं आणि आज तसं नको व्हायला. त्याच्यामुळं आता गाडी थांबलेली आहे. बाकीच्याचं जेवण असतो मी सोपवतो. तर भेटतो तुम्हाला डायरेक्ट राशनमध्ये मंदिरापाशी. तर काहीच मी सध्या राशनमध्ये, राशनच्या देवीचं मंदिर आहे. आत्ता आम्ही दर्शन घेतलेत. आता इथं जातो आणि डायरेक्ट घरी ऑन द वे. आता पुढं थांबायचं नाही. लास्ट स्टॉप होता आमचा राशनमध्ये. सगळ्या देवाचे दर्शन घेतलेत. सगळा व्लॉग बनवला, एकटीच टाकला. आता किती मोठा होतो किती नाही ते एडिट केल्यावर कळून भेटत तुम्हाला खरी. राशनच्या देवी म्हणजे राशनमधून डायरेक्ट घरी आलो. काल मोबाईलची चार्जिंग संपली होती, व्हिडिओ काय काढले नाही. त्याची उतरलो गाडीतून असं तसं. आणि काल इतका बेकार पाऊस लागला बाई आम्हाला, काय सांगा. इतका बेकार पाऊस होता. माणिकदोंडी घाट आहे का तिथून इतका पाऊस लागला पाथर्डीपर्यंत. म्हणजे इतका जोरात पाऊस होता, कारण पाऊस. मागचे सगळे भिजले, जे कॅबिनर बसले सगळे भिजले. तुमचा भाऊ पुढं बसला, तुमचा भाऊ एकदम सेफ होता, थेंब नाही पाडा अंगावर. आणि मग घरी आलो, झोपलो. रात्री 1:30 वाजले होते घरी यायला. 1 वाजता 1:15 उतरलो होतो शाळगावमध्ये. घरी आलो, झोपलो, उठलो. आत्ता 10 वाजता ब्रश केला. म्हणलं व्हिडिओ इथे एंड करून टाकू. तर आजचा म्हणजे हे ब्लॉग इथे एंड करतो भाई. आय होप तुम्हाला हे ब्लॉग आवडला असेल. ऑर्डर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटू एखाद्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. एखाद्यामध्ये लगेच चालू करणार मी दुसरा ब्लॉग लगेच. तर बाय बाय.